हाय सगळ्यांना। तर बघा गावाला आले, आता कशासाठी आले ते तुम्हाला मी सांगते। त्याच्या पहिलं मी तुम्हाला आमच्या गावचं वातावरण दाखवते कसं काय आहे ते। हे बघा पाऊस पडल्यावरती कसं आहे, हिरवगार निस्त झालं। हे बघा इकडं पण डोंगर बिगर केवढले आहेत, आहे का? जिकडं बघल तिकडं हिरवगार झालंय। आणि हे मातीचा ढीग, माती नाही म्हणजे वाळू आहे, वाळूचा ढीग। इकडं घराचं काम चाललं या, म्हणून साठी आणलेला आहे इथं वाळूचा ढीग लावला या। आणि हे बघा फुलं किती आल्या त्याला। हे बघा आहे का कशाची फुलं आहेत, हे मला ह्याचं नाव आहे बरं का माहिती, पण आता माझ्या देण्यात आहे ना कशाची फुलं आहेत ती। हे देवाला लई चालतात फुलं, म्हणजे देवाला गणपती बाप्पाला लई ही फुलं आवडतात। ही काय ही फुलं आहे का नाही, कशाची येते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। लय आलेली आहे त्याला। आणि हे पण आहे लिलीचं आहे, हे लिलीचं आहे, हे माहिती आहे लिलीचं आहे म्हणून। आणि इकडं हे बघा कसं हिरवगार झालं आहे का, कसलं भारी वातावरण झालं एकदम मस्त एक नंबर वातावरण। म्हणजे ना महाबळेश्वर ला काय करताय असलं वातावरण आहे पावसाच्या टायमाला। म्हणजे उन्हाळ्यात पण आमच्या कडमेरण हिरवगारच असते या, का तर पाणी असल्यामुळं। आणि पावसाचं तर मग काय बोलायलाच नको, पावसाचं तर सगळंच हिरवगार। हे काय जिकडं बघावं तिकडं हिरवळच हिरवळ असते या। हे काय हे काय इकडं सगळीकडं अशी हिरवळच आहे बघा। हे काय आता मी तुम्हाला सांगते मी कशासाठी आली आहे ती गावी। तर काल आलेली आहे मी, आणि आज मला जायचं होतं बरं का। कारण की का तर शौर्याची शाळा सोमवारपासून आहे। मग आज आपलं गेलं की मग उद्या आराम केला की परवा दिवशी शाळेत जायला गावतंय ना, म्हणून साठी मग मला जायचं होतं। पण झालं असं की मी ज्या कामासाठी आले होते ते कामच झालं नाही। आता कच्च्या कामासाठी आले होते की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की माझी तब्येत ठीक नाही। तब्येत ठीक म्हणजे मी ठणठणीत आहे तशी, पण हातापायांना जी सूज आहे, माझ्या सूज ती काही कमी झालेली नाही। थोडा पण मला फरक पडला नाही त्या सूजचा। म्हणजे हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते ना, तिथे मला थोडासुद्धा फरक पडला नाही। आहे तशी सूज आहे माझ्या पायांवरची। कदाचित तुम्हाला दिसेल का नाही काय नाही, चप्पल पण जात नाही एवढी सूज आहे मरणाची पायावरती। तर त्यामुळं मी गावाला, म्हणजे आईन ती काय म्हणते गावाला हे आयुर्वेदिक जे औषध आहे ते लावूया आपण आयुर्वेदिकने। मग झालं तर झालं बरं, कारण सगळं प्रयत्न केलं, दवाखानं सगळं झालं तर आता करून आता म्हणलीच थोडंसं आयुर्वेदिकचं पण उपचार घेऊया। म्हणजे जे झाडपाल्याचं औषध गावाला असते या त्याचं बघूया जरा, त्याचा फरक काय पडला तर, म्हणून साठी मग मी गावी आलेले। असं काय सांगायचं, लय डोक्याला ताप झालेला आहे। हे काय इकडे आता जिकडे तिकडे इकडे आहे ना, हेच आहे जिकडं तिकडं बघावं तिकडं हिरवगारच आहे आणि लय अडचण असते। ही काय कडमिरणी आमच्या घराच्या कडनी पण लय अडचण राहते। ही काय घराच्या कडनी पण लय अडचण राहते, म्हणजे झाडं लय हिरवीगार निशी झाडं झालेली असतात। आणि थांबा तुम्हाला आमच्या इथलं लिंबाचं दाखवते बरं का। थांबा लिंबाचं दाखवते। लिंबाला पण लई लिंब, म्हणजे ना 12 महिने त्या लिंबाला लिंब येतात बरं का आमच्या इथं। 12 महिने लिंबाची लिंब आहे ना, त्याला 12 महिने लिंब येतात। लिंब अजिबातच नाही, लई भारी लिंबाचं झाड लागलं। आहे का किती लिंब आले त्याला, हे बघा दिसत का तुम्हाला? हे बघा अख्खं पिवळं झाड झाले या लिंबांनी, आहे का? हे बघा लिंबाचं झाड मी अनेकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आणि किती लिंब आलेली आहेत बघा, दिसत काही कसली अख्खं पिवळं झाड झाले या लिंबांमुळे। लय मोठं झाड आहे हे काय, लय मोठं झाड आहे आणि अख्खं हे पिवळं झालं हे झाड लिंबांनी। इकडं बघा हे
गुरांचा घास आहे. ऊसासारखं दिसतंय पण ते ऊस नाही, गुरांचा घास आहे. गुरांसाठी असतो एक आपण त्याची कुट्टी करून टाकायची असते गुरांना. इकडे बघा आमच्या घराच्या पाठीमागं पण किती झाडे आहेत, आहे का? लई झाडे आहेत मरणाची. प्रत्येक फळाची, प्रत्येक फुलाची, सगळ्याची झाडं आहेत. मरणाची झाडं लागलेली. झाडांशिवाय पण घराला शोभा येत नाही. दारामध्ये झाडं असली की मग किती शोभा येते, आहे का नाही? घराला झाडं असली की घराला शोभा येते. लय भारी वातावरण झालं या. अजिबात इकडून जाऊच वाटत नाही अशा वातावरणामुळे. आणि पाऊस पण थोडा उघडला या. इकडे सगळी सीताफळीची झाडं आहेत घराच्या पाठीमागे, आहे का? इकडं पाठीमागे सीताफळीची झाडं आहेत आणि इकडं ह्याचं आहे, कवटाचं आहे, आंब्याचं आहे, पेरूचं आहे, जास्वंदी हे फुलांची पण आहेत, गुलाबाचं आहे. फुलांची पण लई झाडं आहेत, मरणाची झाडं आहेत. जै नाही ती पपई आहे, अजून बरीच झाडं आहेत. त्याची मला नावं पण सांगता येणार नाही, एवढी झाडं लावलेली आहेत. लई मस्त मस्त भारी भारी झाडं आहेत. तर तुम्हाला आहे ना हे दाखवायचं होतं खरं म्हणजे मला मूळव्याधासाठी औषध. तर ते इथं दिसाना ना मला औषध. आता तुम्हाला मी दाखवलं असतं व्हिडिओद्वारे बरं का. ते झाडच दिसाना मला इथं कुठंच. ते सहसा उन्हाळ्याचंच येतं ह्याच्या पाण्यावरती. उन्हाळ्याचं जे पाणी असते ना त्याच्यावरती येतं या. पण आता मला कुठं दिसानाच इथंच. त्यामुळं